तर मित्रांनो, पोलीस भरतीला गोळ्यासाठी वर्कआउट काय करायचा, टेक्निक काय, गोळ्याचं अंतर किती असतं, टाकायचा कसा, फॉल कसा असतो, याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती आज सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटला मी वर्कआउट काय करायचा हे पण मी तुम्हाला दाखवणार, एकदम गावठी व्यायाम काय करायचा ते. तर मित्रांनो, पोलीस भरतीला नवीन मुलं असतात, त्यांना काही माहित नसतं गोळ्याबद्दल, अंतर किती असतं, फॉल कसं असतं. तर मी तुम्हाला पहिला अंतर सांगतो, गोळ्याचं वजन सांगतो आणि फॉल कसा जातो हे सांगतो, त्याच्यानंतर पुढची माहिती सांगतो. तर मित्रांनो, आपला हा जो सर्कल आहे, तुम्हाला हा सर्कल दिसतोय, हा 1.10 मीटरचा आहे. आणि जे आपलं गोळ्याचं वजन असतं तो 7 किलो 260 ग्रॅम आणि मुलींचा 4 किलोचा गोळा असतो. तर मित्रांनो, हे जे अंतर असतं आपलं आउट ऑफचं, आपलं 8.5 मीटरचं असतं. त्याच्या 8.5 मीटरच्या पुढे गोळा पडल्याच्या नंतर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळणार आहे, म्हणजे 15 मार्क मिळणार आहे. आणि मुलींचं 6 मीटर गोळा गेल्याच्या नंतर मुलींना 15 मार्क मिळणार आहे. तर तसं मुलांचं अंतर हे 8.5 मीटर आणि मुलींचं अंतर 6 मीटर, हे लक्षात ठेवायचं. तर हा सर्कल असतो आणि ह्या सर्कलला चिटकून अशा 2 लाईन असतात. मी एवढ्याच लाईन मारल्यात, या लाईन असतात. तर मी तुम्हाला फॉल कसा जातो ते सांगतो तुम्हाला. आता समजा आपण गोळाचा थ्रो केला, गोळा आउट ऑफ गेला, पण ही जी लाईन असते, या लाईनच्या पुढे पाय नाही पडला पाहिजे. इथे एक फळी असते. आता मी ही फळी मांडतो, ह्या फळीला पाय टेकला, असा टेकला तरी काय हरकत नाही, पण फळीवरती आपला पाय गेला नाही पाहिजे, गोळा थ्रो नाही झाला पाहिजे. गोळा टाकल्याच्या नंतर फळीवरती पाय नाही गेला पाहिजे, नाहीतर फॉल 0 मार्क. जर तुमचा पाय पुढे गेला तरी सुद्धा 0 मार्क. समजलं तुम्हाला. गोळा टाकल्याच्या नंतर, गोळा टाकला, आउट ऑफ गेला, बघायचा गोळा आणि सरळ माग निघून यायचंय, असं माघार यायचंय. कारण की इथं जी रेष असते अर्ध्या सर्कलला, त्याच्या पुढे जर तुम्ही निघून गेला तर तुमचा फाऊल धरण्यात येईल, जरी तुमचा गोळा आउट ऑफ गेला असेल तरीही सुद्धा. समजतं हे तुम्हाला. आणि गोळा टाकायच्या अगोदर आपला सर्कल असतो, पूर्ण फक्की मारलेली असते, आता सिमेंटचा पूर्ण सर्कल असतो, तर त्याच्या मागून पण एक लाईन असते, त्या लाईनच्या बाहेर पाय नाही द्यायचा. समजलं का. लाईनच्या आतूनच गोळा फेकायचा आहे, कारण की तिथं कॅमेरे चालू असतात. नंतर तुम्ही ऑब्जेक्शन जरी घेतलं तरी तुमचा गोळा फॉलच दिला जातो, कारण तुमचा पाय बाहेर गेला असेल तर. पण तुम्ही गोळा टाकून आपला पाय हा आतूनच घ्यायचा आहे, जेणेकरून थ्रो चांगला होईल. गोळा 10 मार्कात जाऊ द्या, 12 मार्कात जाऊ द्या, आउट ऑफ जाऊ द्या, पण फॉल करू नका, जेणेकरून आपले हाईट पण हातातले मार्क निघून जातील. समजलं तुम्हाला. गोळा टाकल्याच्या नंतर हे गोळा टाकला, हात खाली टाकला तर तुमचा तो फाऊल धरण्यात येईल. समजलं. आणि हा जो तुम्हाला झोन सांगितला, इथून 2 रेषा असतात अशा, या रेषेच्या पलीकडे पडला किंवा ह्या रेषेच्या पलीकडे पडला तर तुमचा फॉल धरण्यात येईल. मागच्याच पोलीस भरतीला 3 चान्स दिले होते, पण ह्यावेळेस 3 देतील, 2 देतील, त्याचा विचार नाही करायचा आपल्याला. आपला गोळा कसा चांगला होईल याचा विचार करायचा आहे, पण फाऊल बद्दल माहिती तुम्हाला पाहिजे. समजलं. काही मुलं गोळा टाकल्याच्या नंतर पर एवढे पुढे येतात का. आता आपला PSI आला, ती सवय घाण आहे. समज तुम्हाला. प्रॅक्टिस करता काय करायची तुम्हाला सांगणार, प्रॅक्टिस पण कशी करायची, पण तुम्हाला मी आधी फाऊलचं क्लिअर केलं. समजलं तुम्हाला. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की सर अजून कशा पद्धतीने फाऊल जातो. फाऊलच्या मी तुम्हाला सगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. जर नजर चुकीने एखादी राहिली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते नक्की तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, गोळा धरायचा कसा दरवेळेस मीच तुम्हाला फेकून दाखवत असतो. तर आज एका विद्यार्थ्याला घेतलंय गोळा धरायचा कसा. पण तू तुझ्या पद्धतीने गोळा धर. तू कसा गोळा धरतो. गोळा एकदम मानेवर चिटकलेला, म्हणजे मी शिकवल्या पद्धतीने हाच एकदम असा माग पूर्ण असा गोळा नाही धरत आहे आपण. गोळा असाच धरायचा आहे. तू तुझ्या पद्धतीने गोळा टाक. गोळा हा 12 मार्काचा गेलेला आहे. मागे असंच मागे यायचं, जेणेकरून फॉल नाही गेला पाहिजे. समजलं तुम्हाला. काय काय प्रेशर आहे, तुम्ही असलं पोर घाबरत, त्यामुळे गोळा काय काय कमी जातो. 12 15 10 12 15 असं रोजच गोळा आउट ऑफ जाणार नाही, कधीतरी कमी जास्त होत राहतं. टाक आण रे एकदा. बस.
भरपूर जणांचा गोळा टाकताना एकच चूक होती महत्वाची, म्हणजे गोळा त्यांना असा धरल्याच्या नंतर गोळा असा बाहेर फेकतो, बाहेर गोळा जातो, असा 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 बाहेर गोळा जातो. असा गोळा कधीच आपला आउट ऑफ जाणार नाही. गोळा जो आहे तो आपण असा धरलाय, असाच गेला पाहिजे ह्या पद्धतीने. हा हात असा ठेवला आपण आणि आपला 45 डिग्री मध्ये गोळा वरती फेकायचा. जसं विमान कसं पाण्यात उडत जातं त्याप्रमाणे. ना तर तुम्ही गोळा असा फेकला, डायरेक्ट हाईट दिली वरून खालीच पडणार आहे. आता फ्लॅट फेकला तर जवळच पडणार आहे. आपल्याला गोळा हाईट देऊन फेकायचा आहे, ही महत्वाची टेक्निक आहे. टेक्निक वरती पण गोळा जातो आणि ताकदीवरती पण गोळा जातो. दोन प्रकारे, काही जण ताकदीवर फेकतात, काही जण टेक्निकवर फेकतात. तर आपल्याला दोन्हीचा पण वापर करायचा आहे. ताकदीसाठी आपल्याला व्यायाम काय करायचा आणि टेक्निकसाठी कोणती टेक्निक वापरायची हे तुम्हाला सांगतो. गोळा धरताना आपल्या मानेवरती धरायचा आहे. मानेवरती असा धरायचा की जेणेकरून गोळा हल्ला नाही पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो. हा गोळा पूर्ण असा मानेवर, थोडासा गाला चिटकलेला कानापाशी शोल्डरला, एकदम असा ह्या पद्धतीने हल्ला पण नाही पाहिजे. गोळा स्टेबल पाहिजे बॉडीवरती आणि फेकताना पूर्ण बॉडीचं इफर्ट लागले पाहिजे. असं नाही की फक्त गोळ्यासाठी मी फक्त शोल्डरचाच वर्कआउट करणार, फक्त बायसेपचाच वर्कआउट करणार. हे चुकीचं आहे. आपल्याला गोळ्यासाठी पूर्ण बॉडीचा वर्कआउट लागतो. जेणेकरून आपण लेग वर्कआउट करतो, स्ट्रेंथ वर्कआउट करतो. हा वर्कआउट आपल्याला गोळ्यासाठी पण उपयोगी पडतो. पण आपल्याला वेगळे वर्कआउट आहे जिमचे. मी तुम्हाला ते वर्कआउट मध्ये दाखवतो. आता गोळा असा आहे, आपल्याला ह्या पद्धतीनेच असं फेकायचं. पण मी तुम्हाला स्टँडिंग दाखवतोय. गोळ्याची प्रॅक्टिस करताना स्टँडिंग करायचे आणि जेव्हा पण आपला गोळा लांब फेकायचा असेल म्हणजे आपल्याला फक्त बघायचं आपला गोळा किती जातो, तर आपल्या स्टेपने गोळा टाकायचा. तर ह्या पद्धतीने गोळा एकदम धरला, श्वास घ्यायचा आहे, सोडताना पूर्ण श्वास बाहेर फेकायचा आहे. ह्या पद्धतीने गोळा आपला गेला पाहिजे. आता मी पूर्ण स्टेप घेऊन गोळा टाकतो. माझा पण 10-11 मीटर गोळा जात असतो. गोळे पण मी लई टाकलेत आता. बस आता भरपूर जणांना सवय लागलेली असते गोळ्याचा, नाशे घेतात, ह्या पद्धतीने गोळा घेतात. तसा त्यांचा आउट ऑफ जातो ताकदीवरती. पण असा गोळा आपला स्टेबल राहत नाही. असा जरी टाकला असा तर गोळा स्टेबल राहत नाही. पण ह्याला जर चिटकावला तर गोळा आपला हलणारच नाही, गोळा व्यवस्थितच जाणार. दुसरी टेक्निक महत्वाची म्हणजे गोळा फेकताना हा आपला, आता इथं धरला आपण, फेकताना थोडासा फिंगरवरती आला, फिंगरनी प्रेस झाला तर गोळा अजून चांगला जातो. पण त्या प्रॅक्टिसला भरपूर वेळ लागतो. समजलं का तुम्हाला? ते माझा पण जास्त जात नाही, कधी कधी जातो. जेव्हा जास्त गोळे थ्रो करेल तेव्हा जातो, असा जात नाही. त्यामुळे फिंगरवरती गोळा धरला. आता मी ट्राय करतो फिंगरवरती. फिंगरवरती एवढा जात नाही, माझा असाच जातो ह्या टेक्निकने. तर फिंगरवरती पण आपल्याला ट्राय करायचं, जेणेकरून आपला गोळा जास्त म्हणजे आउट ऑफ जातो. 8.5 मीटर काही एवढं नाहीये. तो चांगली प्रॅक्टिस, योग्य प्रॅक्टिस करून गोळा जाणार आहे आपला. कानापासूनच गोळा हा असा आला पाहिजे. तुमचा गोळा जर असा गेला बाहेर, असं बाहेर बाहेर, किती ताकद असली, किती टेक्निक असली, गोळा बाहेर गेला की गोळा आउट ऑफ जाणार नाही. आउट ऑफ नाही, 12चा बी पडणार नाही. आणि कसं आहे, टेक्निक शिकल्या का लगेच टेक्निक येणार नाहीये. ती रोज आपल्याला प्रॅक्टिस करायची. आता सरांनी सांगितलं आणि गोळाच गेला नाही तसं नसतं. ती टेक्निक हळूहळू इम्प्रूव्ह होत असते. समजलं का तुम्हाला? आता गोळा आपल्याला वाढवायचा आहे, टेक्निक जमत नाही. मग त्यासाठी काय करायचं, आपला गोळा घ्यायचा आहे, वरती थ्रो करायचा, वरती असाच वरती थ्रो करायचा आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मागाशी मुलीनं उदाहरण दिलं की आपण पहिलं कॅच थ्रो करायचो, बॉल. एक मुलगा तिकडे थांबायचा, आपण इकडे थांबायचो. असा फेकला की बॉल लांब जायचा. पण असा वर फेकला की बॉल वर जायचा आणि आपण जागेवर कॅच घ्यायचो. आणि असा टाकला की आपला तो बॉल टप्पा खाऊन जाणार. बरोबर का नाही? गोळ्याचं तसंच आहे. गोळा फेकताना असा फेका, जेणेकरून हाईट देऊन तो गोळा लांब पडणार आहे आणि ताकदीने. समजलं का मित्रांनो? समजलं का तुम्हाला? तर गोळाची प्रॅक्टिस करताना गोळा आपल्याला हाईट देऊन प्रॅक्टिस वर करायचे. गोळ्याचे हे थ्रो करायचे, हे थ्रो. मेडिसिन बॉल तुम्हाला माहित असेल, मेडिसिन बॉलचे थ्रो करायचे. गोळ्याचे पण थ्रो करायचे या पद्धतीने.
जम्प करायचे. ह्या पद्धतीने आपले गोळे थ्रो करायचे. आणि दाखव रे एकदा बाळा, ठीक. आणि माग पण आपला गोळा थ्रो करायचा आहे. ही खाली आपल्याला स्क्वॉट मारतो ते पण खाली जायचंय. याप्रमाणे गोळा आपल्याला मागं थ्रो करायचा आहे. म्हणजे ताकद लावायला आपल्याला शिकायचं, समजलं. आता कसं आहे, आपला गोळा फेकसाठी सर असं स्पेशल वर्कआउट नाहीये की स्पेशल तो गोळासाठी, असं नाही. गोळासाठी पूर्ण डोक्यापासून खालपर्यंत बोटांपर्यंत म्हणजे पूर्ण बॉडीचा वर्कआउट आपल्याला पाहिजे. आता रेग्युलर तुम्हाला डिप्स माहिती आहे, ही डिप्स मारायचे 1 2, हा रेग्युलर व्यायाम माहिती आहे. परत सपाट्या 1, हा रेग्युलर वर्कआउट माहिती आहे. परत जोर 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 1 2, हा रेग्युलर वर्कआउट तुम्हाला माहिती आहे. पण हा पण करायचा, हा पण चालू ठेवायचा. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय वर्कआउट आहे. आपण रस्सा चढतो, रस्सा पण आपल्याला चढायचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर जिम मध्ये जर वर्कआउट करत असाल, तुम्हाला वर्कआउट दाखवायचं. ही आपली जिम जे आपल्याला आपल्या भरतीसाठी 1600 मीटर गोळा फेक 100 मीटर साठी उपयोगी पडतं. तसे तेवढे इक्विपमेंट आपल्याकडे आहे. आता ही मोगरी आपल्याला म्हणतात, हे अप्पर बॉडी साठी सगळ्यात खास वर्कआउट आहे. ही पोरं अकॅडमीतली पोरं 500 सेट मारतात. 500 काय काय जणांचे. आता आपल्या अकॅडमीत आले म्हणजे सगळ्यांचेच गोळे आउट ऑफ नाही मित्रांनो. जे जे व्यवस्थित वर्कआउट करतात, टेक्निक वापरतात, नुसतं बाई लावून रोज वर्कआउट करताय, रोज नुसतं गोळा फेकताय, तर तुमचा गोळा जाणार नाही. शोल्डर साठी म्हणजे थ्रोइंग साठी ही प्रॅक्टिस करायची. 1 2 3 4 5, मी 5च kg घेतले. हळूहळू 2.5 किलो वाढवायचे. 1 2 3 4. आणि दुसरा पण असा वर्कआउट आहे, जास्त वेट घेऊन 1 2 3 4. म्हणजे या रॅपिटेशन 15 12 10 जास्त वेट वाढवून. आता 5 किलो आहे, मी 15 रॅपिटेशन घेतल्या, तर 7.5 किलो घेऊन 12 रॅपिटेशन, 10 किलो घेऊन 10 रॅपिटेशन. 1 2 3. समजलं. हा बघा, मी शोल्डर साठी सांगतो. शोल्डर साठी भरपूर सेट आहे, पण सगळे सेट घ्यायचे नाहीत आपल्याला. बारकोड रे मोठा. पोर आहे ना, कसं पण टाकून देतं. ते कसं असतं, लोकांचं असलं ना ते कसं पण वापरत, पण जेव्हा स्वतःच असतं तेव्हा लोक पोरं नीट वापरत नाही. क्लीन जर्क स्नॅच हे तुम्हाला दाखवतो. आता विदाउट वेटच दाखवतो. असा बरा धरला, मिडलला अंतर घेतलं. 1 2 3 4. या 15 12 10. पहिल्यांदा 5 किलो वेट लावायचंय, त्याच्यानंतर 7.5 किलो, त्याच्यानंतर 10 किलो वेट लावायचे, त्याच्यानंतर हा वर्कआउट करायचा. हा एक सेट झाला. आणि पहिल्यांदा मोकळ्या बारने आपल्याला हा दुसरा सेट आहे. मोकळ्या बारने शिका पहिल्यांदा. 1 2 3. भरपूर जण गोळ्यासाठी स्पेशल जिम लावतात, पण जिम मध्ये नुसतं मसल वाढण्यासाठी वर्कआउट करतात. पण आपल्याला परफॉर्मन्स गेनसाठी वर्कआउट केला पाहिजे, त्याच्यामध्ये हा वर्कआउट मोडतो. पुढचा सेट आपल्याला ह्याच बारवरती घ्यायचा आहे. हा बार जर तुम्हाला झेपत नसेल, माईक चालू आहे का बघतो, नाही तर माईक बंद पडायचा. चालू आहे. ह्याच याच्यापेक्षा कमी बारवरती तुम्ही हा वर्कआउट करू. हा सेट खास आपल्या थ्रोईंग साठी. 1
पूर्ण हात आपल्याला पुढे न्यायचा आहे, नाही की असं 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 काही जण करायचं म्हणून करतात ते नाही. पूर्ण हात पुढे गेला पाहिजे आणि पायाची ही मुवमेंट 1 2 3 4 एकदम फास्टमध्ये. बार हातात असल्याबरोबर फास्ट येतं, पण याच्यामध्ये नाही करता येतं. समजलं? हा सेट तुम्ही जिममध्ये करत जा किंवा बार तुमच्या अकॅडमीमध्ये भरपूर जणांकडं जिमचं सामान आहेत, तुम्ही तिथं पण करू शकता. पुढचा सेट हा केटल. तुमच्याकडे असेल नसेल, आता माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. 1 मागाशी मला शोल्डर सांगितलं ते त्याचप्रमाणे 1 2 3 4 ह्या पद्धतीचा केटल असेल तर ह्याला केटल म्हणतात. असेल तरच तसं तुम्हाला मी डंबेलचं सांगितलं मी तुम्हाला त्याप्रमाणे. आणि हे झालं थ्रोईंगसाठी. अजून वर्कआउट आहेत मी तुम्हाला. ह्याला 10-10 kgच्या थाळ्या लावायच्या, लेग मारायच्या आपल्याला. लेग वर्कआउट हेवी आपल्याला वेट ट्रेनिंग करायचे. 1 2 3 हे आपल्याला पहिल्यांदा 10 kg लावून 15 रेपिटेशन, नंतर अजून 5 kg लावून 12 रेपिटेशन आणि अजून 5 kg लावून 10 रेपिटेशन अशा मारायचं. आपल्याला आता फ्रंट स्क्वॉट मारायचं 10 kg लावून 1. आता समजा वजन लावलेली आहेत आपण. 1 2 3 ह्याचं पण 10 किलो पहिल्यांदा लावायचं, परत 5 kg वाढवायचं 12 रेपिटेशन, परत 5 kg वाढवायचं 10 रेपिटेशन. याप्रमाणे आपल्याला वर्कआउट करायचं आहे. असं नाही की फक्त अप्पर बॉडीज पाहिजे, लोअर बॉडीमध्ये पण ताकद पाहिजे आपल्याला. पुढचा सेट 10 kg घेतला. काप्सचा वर्कआउट करायचा आपलं. काप्स पूर्ण पंजावरती. 1 डाऊन 2 डाऊन 3 डाऊन. पूर्ण पंजावरती होल्ड पण करायचं याप्रमाणे. समजलं? ह्याच्या आपल्याला 20-20च्या 3 रेपिटेशन करायच्यात. 20-20 वजन लावून आपल्याला. समजते? पुढचा सेट आपल्याला ह्याच बारवरती घ्यायचा आहे, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. जिम मध्ये असतात बॅक साठी आज असं बार लावलेला असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5. आपल्या याच्या 25-25 रेपिटेशन करायचं. समजलं का? मी तुम्हाला फक्त डेमो पुरतं कमी सेट मारून दाखवतोय, त्याचा तुम्हाला फायदा होणार. हे आठवड्यातून 2 वेळेसच करायचं हा वर्कआउट. बाकी दिवशी आपल्याला थ्रोईंगची प्रॅक्टिस करायची. थ्रो कसा करायचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. तर मित्रांनो, अजून भरपूर वर्कआउट आहे, पण हा व्हिडिओ लॉंग होतोय. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये खास वर्कआउटसाठी पण व्हिडिओ बनवून. वर्कआउट खूप उरून मारण्याचं लागायला लागलंय, ताणले लागले, पाणी मागं जाऊन पेलो नाही. तर अजून पण वर्कआउट आहे, तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवेल. आणि ह्याप्रमाणे वर्कआउट तुम्ही चालू ठेवा. थ्रोईंगची पण प्रॅक्टिस तशी चालू ठेवा. तुमचा गोळाची नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल. गोळा चांगला वाढेल. लगेच वाढत नाही, त्याला थोडा वेळ लागतो. लगेच तूप खाल्ले की लगेच रूप येत नाही, त्यासाठी थोडं थांबावं लागतं. सेम ठेवलं तर प्रॅक्टिस चालू ठेवावं लागते. वर्कआउट करा, जिमचा वर्कआउट करा, थ्रोईंगची प्रॅक्टिस करा. भरती जवळ आले 15 मार्क घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपले हे हातातले मार्क आहे, त्यामुळे हे मार्क तुम्ही घालवू नका. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की प्रेम शब्दामध्ये खाली कमेंट टाका. मलाही आनंद वाटतो मी कमेंट केल्यावर. आणि बाकी काय नाही. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.